कर्जत तालुक्यातील चिंचवली येथील सह्याद्री आदिवासी विकास प्रतिष्ठान संचलित मतिमंद मुलांच्या निवासी विद्यालयात 32 विद्यार्थ्यांना अन्नदान आणि किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले। सेवाभाव हाच खरा धर्म या भावनेतून विनायक वसंत पाबळे फाउंडेशनच्या वतीने स्वर्गीय वसंत पाबळे यांच्या 20व्या पुण्यस्मरणानिमित्त या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये विद्यार्थ्यांसाठी गव्हाचे पीठ, तांदूळ, विविध डाळी आणि इतर आवश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले। फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक पाबळे तसेच सचिन गायकवाड, मिनेश मसने, महेंद्र ठाणगे आणि संस्थेचे अध्यक्ष दिलीप जेठे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। विनायक वसंत पाबळे फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाचे मतिमंद विद्यालयाचे व्यवस्थापन आणि उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले। मला कधी असं डोक्यात आलं मला हे करू की ते करू, तर मला असं वाटतं मी श्रीकृष्ण बनते, तर मला असं वाटतं माझे वडील किंवा माझी आजी किंवा श्रीकृष्ण देव हे माझ्याकडून करून घेत आहे आणि हे श्रेय सगळं मी श्रीकृष्ण देवाला देतो। आणि हे खरंच मला हे बोलायचंय सगळ्यात मेन मुद्दा की जसं साहेब बोलले की इकडे गव्हर्नमेंट तर्फे काहीच नाहीये, मग गव्हर्नमेंट कशासाठी तेच मला कळत नाही। हा की स्वतःच्या घरच्या तिजोरी भरण्यासाठी आहे का? हा एक नेत्याकडे BMW मर्सिडीज आहे, हा ते पैसे का त्यांचे आहे का? हे टॅक्स भरतो आपण त्याचे पैसे, तर हे जे मतिमंद मुलं आहेत त्याच्यासाठी तुम्ही डोनेशन नाही करू शकत नाही। खरं म्हणजे हे खूप शरमदायक गोष्ट आहे मग। हा आणि आम्हाला काही कोणत्या पॉलिटिकल सेक्टरवर बोलायचं नाहीये किंवा कोणत्या पक्षावर बोलायचं नाही, कोणताही पक्ष असो, पण तुम्ही व्यवस्थित काम करा ना। तुम्हाला त्यासाठी ते पद दिलेलं आहे, कशासाठी दिलेलं आहे? हा हे काम करण्यासाठीच दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही नाही करू शकत, सरकार करू नाही शकत। मग याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये नाही आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज जे होते त्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी देशासाठी काय काय नाही केलं। हा थोडं माणुसकी आहे ना, मला हे बोलायचंय, जेवढे मुख्यमंत्री किंवा मंत्री किंवा जे काय असतील आमदार खासदार त्यांनी हे भाषण बघावं आणि मनामध्ये ना माणुसकी आणावी आणि असं काहीतरी करावं। मला काय कोण फंडिंग देत नाहीये, ठीक आहे ना, मी माझ्या खिशातून पैसे घालून या सगळ्या गोष्टी करतोय। हा तर तेवढी ना माणुसकी तुम्ही सगळी आणा आणि हे काम सरकारचं आहे, सरकारने हे बदललं पाहिजे। आता कितीतरी जिल्हा परिषद शाळा बंद होत चालल्या का, तर त्याला पाठिंबा तुम्ही दिलं पाहिजे। सरकारचं काम आहे ते सरकारने केलं पाहिजे। हा म्हणून सरकारचे पण या माध्यमातून डोळे उघडतील अशी मी आशा करतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आजच मी एक व्हिडिओ बघितला, खूप छान होता। एक कोणतरी IAS ऑफिसर आहे, असंच आहे, ॲबनॉर्मलच आहे, म्हणजे त्याला चालता येत नाही, त्याच्या मागे ACP DCP लोक असतात, काय नाव त्याचं माहित नाहीये। आजच व्हिडिओ तो बघितला मी, माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला पण ठेवलाय। तर असं नाही, याच्यापैकी पण कोण IAS ऑफिसर बनू शकतो। तर हे विचार आहे ना, हे विचार समाजामध्ये आणणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे। आणि जे माझ्या वडिलांचे जे विचार होते तेच मी पुढे घेऊन येतोय आणि तुमच्या आतमध्ये पण मी तुम्हाला पण सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय की तुम्ही पण हे जे विचार आहे हे जगापर्यंत आणा। महाराष्ट्र नाही, कर्जत नाही, हा देशापर्यंत जाऊ द्या। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।